जय हिंद मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी नवीन पोलीस भरती 2025ची निघणार आहे, त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागाचा आढावा आलेला आहे, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की पोलीस शिपाई भरती रिक्त असलेली पदे, त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई लोहमार्गासाठी 504 टोटल जागा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस यांच्यासाठी 595 एवढ्या कॉन्स्टेबलच्या जागा रिक्त झालेल्या आहेत. 3 नंबरचा आहे पोलीस शिपाई नागपूर शहरसाठी एकूण 447 कॉन्स्टेबल पोलीस ज्या रिक्त जागा झालेल्या आहेत. नंतर नागपूर ग्रामीण पोलीसपदी टोटल जे आहे 391 पदे या ठिकाणी रिक्त झालेली आहेत. त्यानंतर आजच महत्त्वाची वर्धा पोलीसची जी अपडेट आलेली आहे, या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या टोटल सर्वाधिक 202 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. आणि 7 नंबरची जी जागा आहे मित्रांनो, अमरावती पोलीस याच्या ज्या आहेत टोटल 221 जागा उपलब्ध झालेल्या आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, हळूहळू सर्व जिल्ह्याचे जे आहे अपडेट आता येत आहेत. सदरील माहिती मित्रांनो ही 30 ऑक्टोबर 2024 पर्यंतची आहे. यामध्ये नक्कीच आणखी वाढ होऊ शकते. मित्रांनो, एक लक्षात घ्या, या ठिकाणी पोलीस भरती 2025 आगामी पोलीस भरतीची तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे. या ठिकाणी हळूहळू सर्व जिल्ह्याची जी आहे आता रिक्त जागेचा आढावा किंवा आकृतीबंध एक निर्माण होत आहे. या ठिकाणी आता पुणे कारागृहाची जी आहे हॉल तिकीट आलेली आहे आणि पुणे कारागृहाचे आता ग्राउंडसुद्धा सुरू होणार आहेत. त्यामुळं हे पुणे कारागृहाचे ग्राउंड संपल्यानंतर आगामी पोलीस भरतीची जाहिरात लवकरात लवकर पडेल. मागच्या काळामध्ये मित्रांनो 28 फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि जवळपास 15 एप्रिलपर्यंत जवळपास 1.5 महिना फॉर्म भरण्यास वेळ मिळाला होता. पण याही वर्षी आपल्याला 1 महिना ते 1.5 महिना फॉर्म भरण्यास वेळ मिळेल आणि लवकरच पुणे कारागृह पोलीसचे जे ग्राउंड संपेपर्यंत सर्व या ठिकाणी जिल्ह्याचं जे आहे आढावा किंवा रिक्त जागेचा आढावा या ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती अपडेट दिलेली आहे. व्हिडिओ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.